सुख झाले हो सागरी, सुख झाले हो सागरी, पोहा विठ्ठल परवा, पोहा विठ्ठल परवा, सुख झाले हो सागरी, सुख झाले हो सागरी, पोहा विठ्ठल परवा, पोहा विठ्ठल परवा, पोहा माधवे परवा, पोहा माधव परवा, पोहा विठ्ठल परवा, पोहा विठ्ठल परवा, पोहा माधव परवा, पोहा माधव परवा, पोहा विठ्ठल परवा, पोहा विठ्ठल परवा, मौता तुमको राजी दोरी, म्हणून विठ्ठली आवडे, पोहा विठ्ठल परवा, पोहा विठ्ठल परवा, मौता तुमको राजी दोरी, हे आवडे, पोहा विठ्ठल परवा, पोहा विठ्ठल परवा, पोहा माधवे परवा, पोहा माधव परवा, पोहा विठ्ठल परवा, पोहा विठ्ठल परवा, पोहा माधव परवा, पोहा माधव परवा, पोहा विठ्ठल परवा, पोहा विठ्ठल परवा, सर्व सुखाचे आधार, सर्व सुखाचे आधार, सर्व सुखाचे आधार, सर्व सुखाचे आधार, बाप रघुमा देवी वरवा, बाप रघुमा देवी वरवा, पोहा विठ्ठल परवा, पोहा विठ्ठल परवा, रघुमा देवी वरवा, बाप रघुमा देवी वरवा, पोहा विठ्ठल परवा, पोहा विठ्ठल माधवे परवा, पोहा माधव परवा, पोहा विठ्ठल परवा, पोहा विठ्ठल परवा, माधव परवा, पोहा माधव परवा, पोहा विठ्ठल परवा, जय जय राम कृष्ण हरी, जय राम, जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम, ऐश्वर्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे, विश्वदेव सत्यत्वे, विश्वदेव सत्यत्वे, ऐश्वर्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे, विश्वदेव सत्यत्वे, ऐश्वर्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे, विश्वदेव सत्यत्वे, विश्वदेव सत्यत्वे, ऐश्वर्याचा अनुभव विश्वदेव
झाले समता भूते झाले समता देवतया जवळे आसे देवतया जवळे आसे देवतया जवळे आसे पापनाचे दरोजने पापनाचे दरोजने देवतया पापनाचे तुका म्हणे भेदा भेद गेला वाद खंडोनी गेला वाद खंडोनी गेला वाद खंडोनी तुका म्हणे भेदा भेद गेला वाद खंडोनी गेला वाद खंडोनी देवतया जवळे आसे ऐसा ज्याचा अनुभव ऐसा ज्याचा अनुभव ऐसा जाता अनुभव ऐसा जाता ऐसा जाता ऐसा ज्याचा विश्वदेव सत्यत्वे सत्यत्वे ऐसा ज्याचा ऐसा ज्याचा अनुभव देवतया जवळी आसे देवाच्या जवळ आचे देवतया जवळी आसे देवाच्या जवळ आचे विश्वदेवा सात्यत्वे विश्वदेवा सात्यत्वे सात्यत्वे देवतया जवळी आसे हो हो देवतया देवतया ओ देवतया जवळी आसे
जवळियाचे देवताया जवळियाचे देवताया जवळियाचे देवताया जवळियाचे देवताया जवळियाचे पापनाचे दर्शने पापनाचे दर्शने देवताया जवळियाचे देवताया जवळियाचे हे देवतया जवळियाचे हे विठाला 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 विठ्ठला 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 श्री पंढरीशा
ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, श्री संत गोरोबा काका महाराज, बजरंग बली हनुमान, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, हर 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 धना विधना 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 विधना। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती, जयांचे केले स्मरण, होय सकळ विद्येंचे अधिकरण, तेची वंदो श्रीचरण, श्री गुरूंचे ते नमस्कारुणे, सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरणे त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते, महायोग पीठे तटे भीमरत्यम वरम पुंडरिकाय धातु मुनींद्र समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम। प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग विश्ववंदनीय श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा हा जो सोहळा संपन्न होत आहे, गेल्या 5 दिवसापासून गुरुवर्य हरिभक्त परायण ज्यांच्या नावातच वजन आहे, आम्ही बारंगुळे गुरुजी म्हणणार नाही, आजच्या दिवशी माफी मागतो, ज्याच्या नावात शिवाजी नाव आहे, शिवाजी नावातच किंमत आहे, शिवाजीच्या नावातच वजन आहे, शिवाजी 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 इतिहासच घडवत असतो, त्याचं नाव शिवाजी। हरिभक्त परायण आदरणीय शिवाजी महाराज गुरुवर्य, पुन्हा गुरुवर्य म्हणतो बारंगुळे गुरुजी, आदरणीय शिक्षक, आदरणीय विस्तार अधिकारी आणि अशा महान वैष्णव भक्तांचा 75 वर्ष पूर्ण झाली, म्हणून 75 निमित्त अमृत महोत्सव सोहळा माझे बंधू कल्याण आणि अमोल आणि सकल बारंगुळे परिवार, गावात गावकरी तर आहेत, भजनी मंडळ गावकरी, पण संकल्पना होती आमच्या भजनी मंडळांची, आमचे महाराज मंडळी हरिभक्त परायण जगन्नाथ आप्पा मधुकर महाराज आणि जेवढे महाराज आहेत त्यांच्या आणि सकल भजनी मंडळांची इच्छा होती की गुरुजींची 75 साजरी करावी। त्याच्यामध्ये असणाऱ्या मोठा वाटा हरिभक्त परायण आदरणीय सुभाषदादा कोळगे, हरिभक्त परायण आमचे सुब्रवान्ना पाटील, गुरुजींचा मित्रपरिवार शिवाजीदादा नलवडे गुरुजी, जी मित्रपरिवार आहे, सगळ्यांची इच्छा होती की गुरुजींचा 75वा अमृत महोत्सव मोठ्या उत्सवात साजरा करायचा। एक दिवशी सोहळा साजरा करू, त्याला अनेक दिवस गेले, म्हणजे जवळपास 6 महिने उलटले। आमचे हरिभक्त परायण पांडुरंग आप्पा तर म्हणले बारंगुळे परिवारानं करायचा नाही, आपण सगळीजण भजनी मंडळ करू। आणि त्याच्यातून असं काही थोड्या अडचणी आल्यात, आपत्कालीन काही घटना घडल्या आणि तो सोहळा 6 महिन्यापासून थोडं लांबणीवर होता। पण आमचा अमोलदादानं ठरवलं, आता अण्णासाहेब तुम्ही एक दिवशी म्हणला, आता माझ्या मनावर यावेळेस करा। जगताच्या ठिकाणी असा बाप सुद्धा मिळणं खूप कठीण आहे रे म्हणला मला अण्णा, असा प्रेमळ परिवारावरच नाही अवघ्या विश्वावर माया करणारा माझा बाप आणि माझ्या बापांचा जो सोहळा आहे तो मला 5 दिवशी सोहळा साजरा करायचा। मी म्हणलं अमोलदादा तुला अनुमोदन आहे आमचं, काय करायचं म्हणला, बाकी काय करायचं? अरे म्हणला जगाच्या ठिकाणी बाप होणं सोपं आहे, पण बापाचं कर्तव्य करणं खूप अवघड आहे। आणि ते माझ्या वडिलांनी आमच्या देखत आमच्या परिवारात तर करून दाखवलं, पण समाजात सुद्धा
तो एक ठसा वेगळा निर्माण केला. आणि म्हणून त्या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं आपण 5 दिवशी सोहळा आणि दुसरा नाही, कीर्तन सोहळा, नामचिंतन सोहळा, अभिष्ट चिंतनासाठी भगवंताकडे प्रार्थना करू. आणखीन त्यांना अशा प्रकारची सद्बुद्धी कार्य करण्याची आणि दीर्घायुष्य लाभावं या उद्देशानं सगळ्यांच्या माता भगिनी, गावकरी, बाहेरून आलेले आमचे पाहुणे मंडळी बरेच आहेत, तरुण मंडळी, आमच्या गुरुजीवर प्रेम करणारी मंडळी, आमच्या भजनी मंडळावर हरिभक्त पारायण, आमचे उत्तरेश्वर तात्या, चिंचोली माझे युवाईच आहेत, आमच्या दिंडीचा ज्यांच्या घरी मुक्काम असतो तो दिवाळी साजरी करतात. हरिभक्त पारायण आमचे भाऊसाहेब लोंढे, कुर्मदास सहकारी साखर कारखाना याचे संचालक, लांबून लांबून माणसं काही आले, काही आता इथं समोर बसले आहेत. हरिभक्त पारायण आमचे विजयकुमार आहेर, माझे मित्र काजळा या ठिकाणी सरपंच, अनेक पदं भूषवली, त्यांचा परिवार आणि मित्रपरिवार सगळी मंडळी आलेली आहेत. गुरुजीवर नितांत प्रेम करणारा, या परिसराच्या ठिकाणचा असणारा जो लौकिक भाव आहे तो दररोज 5 दिवसात येऊन जातात, सत्कार करतात, पाहुणे रावळे सगळे. आणि आज शेवट 5व्या दिवशी असणारा आपण या ठिकाणी या अमृत महोत्सव साजरा आणण्याची सांगता करत आहोत. 5 दिवस अन्नदान, 5 दिवस हा परिवार सगळ्या येणाऱ्या पाहुण्यांचं आदरानं आतिथ्य करून आणि सगळ्यांचं स्वागत करून आणि सगळ्यांची असणारी सेवा करण्याचा संकल्प आमचं कल्याण अमोल, ज्ञानेश्वर आहे, महेश आहे, राम आहे, आणखी संतोष आहे. जी गुरुजींचा परिवारातली मुलं आहेत ना, नम्र भावातली मुलं आहेत सगळी नम्र. आणि तसं पाहिलं तर समाजाच्या ठिकाणी अल्पसंख्या समाज आहे गुरुजीचं, म्हणजे एक घर आहे, त्याच्यामुळं ते काय आक्रमक होत नाही. ते आमचा आणि कोळग्याचा जास्त आहे म्हणजे मी जावा आहे कोळग्याचा आणि कोळगे मंडळी, आम्ही पण आक्रमक नाही, गव्हाणी वगैरे हे ती सगळी. पण सगळा परिवार गुरुजीवर प्रेम करणारा परिवार या ठिकाणी दररोज आणि येऊन जात आहे. सगळी माणसं परिवारातली प्रेम करतात, कोळपे आप्पा सगळे आहेत. अशा सगळ्याला वंदन करून आपण सेवेला आरंभ करण्याच्या अगोदर मला वजं झाले, माझा सत्कार आहे का गुरुजीचा आहे मला कळणार. मला एवढा हार माझ्या जीवनात, माझ्या बाप जन्मी कोण हार घालायला एवढं, असा काय मी लय दांडगा महाराज कुठला विद्वान आहे, पण ती गुरुजींनी मोठा केलेला महाराज, मंडळीने मोठा केलेला महाराज नाही. आणि सेवेसाठी निवडलेला अभंग आजच्या दिवशी ज्यांचा गुणगौरव आम्ही करत आहोत, ज्यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं जगद्गुरु तुकोबारा यांचा सेवेसाठी अभंग निवडला. आणखीन पुन्हा एक सूचना देतो, ही सेवा फक्त 9:30 पर्यंत होणार आहे. आपलं 9:15 पर्यंत, 9:15 ते 9:45 पर्यंत एक थोडं माझ्या वतीनं, आज माझं कीर्तन असल्यामुळं थोडं स्वातंत्र्य मला आहे. गुरुजींचा मित्रपरिवार, काही मुलं 5-5 मिनटं आणि गुरुजींसाठी या ठिकाणी हरिभक्त पारायण आमच्या सुभाषदादापासून सुरुवात होईल. गुरुजींचा मित्रपरिवार त्या ठिकाणी काही सत्काराच्या माध्यमातून 2-2 शब्द बोलतील आणि बरोबर 9:45 आलेल्या पाहुण्यांचं सत्काराला सुरुवात होईल. विठाला 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 साठी निवडलेला जो अभंग आहे, या अभंगाच्या ठिकाणी तुकोबारा आहे, देव कुणांच्या समागमात राहतो, देव कुठं असतो याचं ठिकाण काहींनी प्रश्न केला असावा. काही मंडळींनी प्रश्न, सगळ्याच भजनी मंडळाला एक घालून टाका, कशाला ते ठेवता, टाका घाला सगळी जेवढं पुढे आला, जेवढी आहेत तेवढी घाला. विठाला 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 विठाला, सेवेसाठी निवडलेला अभंग तुकोबाराय. त्यांच्या काळात त्यांना विचारलं असावं कोणीतरी, अभंगाची भाषा आपल्या कुवतीनुसार त्याची असंच अर्थ असल असं महाराज मला वाटत नाही. तुमची योग्यता वेगळी, यांची वेगळी. पण तुकोबारायला प्रश्न केला असावा, तुकोबाराय ज्याचं तुम्ही मोठेपण सांगता, जेने हे विश्व निर्मिले महर्षी देवासी संस्थापिले, असा जो भगवान आहे
ज्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पान सुद्धा हलत नाही, तो आहे कुठं, राहतो कुठं, ओळखायचं कसं, त्याची खूण काय आहे. बाह्य दृष्टीनं प्रतिमा या रूपानं आम्ही त्याला पाहतो, पण तो देव ज्यांच्या जवळ आहे, देव कुठं आहे, कुणाच्या समागमात राहतो, त्या प्रश्नाचं आम्हाला उत्तर द्या. लगेच तुकोबाराने सांगितलं, काळजीच करायची नाही, देव त्यांच्यापाशी आहे. देवतया जवळी असे, निस्तं त्यांच्या जवळ नाही, त्यांचं दर्शन घेतल्यानंतर पापनाशे दर्शनी, त्याचं दर्शन झाल्या झाल्या सकल पापाचा असणारा निपात होतो. अशा ठिकाणी देव राहतो. ओळखायचं कसा, तुकोबाराय म्हणजे तुम्हाला ओळखण्यासाठी कोण सांगतो, आईसा कसा, आईसा ज्याचा अनुभव, अनुभव ज्याचा भाव, ज्याची दृष्टी अशी झालेली आहे. कशी, विश्वाच्या ठिकाणी व्यापक असणार तेजच रूप आहे, दुसरं रूपच नाही. ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे, सत्य आहे, विश्वाच्या ठिकाणी एकच व्यापक आहे, असा ज्याचा अनुभव झालाय. देवतया जवळी असे, देव त्यांच्या जवळ राहतो. पाप नाहीस होतंय. दुसरी गोष्ट त्यांना ओळखायचं म्हणजे कसं ओळखायचं, हा अनुभव झाला त्यांचा. दुसरं, त्यांच्याकडं दोन गोष्टी चालच करत नाहीत. काम क्रोधा नाही चाली, काम क्रोधा नाही चाली, भूती झाली समता, म्हणजे समदृष्टीनं ज्याचा व्यवहार चालू आहे. तिथं कुण्या महाराजाचं नाव घेतलं नाही, बरोबर आहे का नाही बुवा, हा, कुण्या मठपतीचं नाही, 5-6 माळा आहे त्या, बरं का, रोजच हेलपाट वारीला मारतो, बरं का बापू, रोज मठ घालून बसतो, असं नाव घेतलं नाही. तुकोबारायची भाषा खूप खूप असणार, सोपा आहे आणि अवघड तितकंच आहे. तुकोबारायांची भाषा परखड मतवादी होती. ज्यांच्याकडं हा पहिल्या गोष्ट काम चालच करू नाही शकत नाही, काम क्रोधा नाही चाली, भूती झाली समता, समता म्हणजे समता पुढं सांगू असणारे. देवतया जवळी असे, देव त्यांच्या जवळ आहे. म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय पुढे ती सांगतात, तुका म्हणे भेदा भेद अभेद, सर्वा घटी राम देहा देही एक अभेद. सगळ्यांच्या ठिकाणी माझा भगवान एक आहे. सूर्यप्रकाश सहस्त्र रश्मी, जसा सूर्य एक आहे, अवघ्या विश्वाला प्रकाश देतो, तसा माझा भगवन सगळ्यांच्या ठिकाणी व्यापक आहे. म्हणून त्याच्याकडे अभेद. तुका म्हणे भेदा भेद म्हणजे भेद संपला, गेला वाद खंडोनी, देवतया जवळी असे, पापनाशे दर्शनी, विठ्ठला विठ्ठला. प्रथम सगळ्याला पांडुरंगाला नमस्कार करायच्या अगोदर सगळ्यांच्या ठिकाणी माझा भगवान आहे आणि सगळीजण गुरुजींच्या अभिष्ट चिंतनासाठी आलेल्या सर्व लहान थोर मंडळींना पहिल्यांदा माझा साष्टांग दंडवत. पांडुरंग करू प्रथम नमना, पांडुरंग करू प्रथम नमन, दुसरे संघाचे त्यांच्या कृपाने दुसरे त्यांच्या कृपाने प्रथम भगवान पांडुरंगाच्या रूपात आपण आलेल्या सगळ्या मंडळींना साष्टांग दंडवत
भगवान पंढररायांच्या रूपानंच आपण या मंडपाच्या ठिकाणी आलेली सगळी मंडळी गुरुजींना या ठिकाणी असणारा आशीर्वाद देण्यासाठी गुरुजींचा अभिष्ट चिंतन सोहळा साजरा करण्यासाठी आलेल्या, जास्त सांगणार नाही अभंगाकडं, फक्त सगळ्यांचा गौरव. एवढी माणसं 5 दिवसापासून न बोलवता येतात म्हणजे खूप प्रेम आहे, खूप खूप. काही माणसं मी सांगितलं ना, ज्याच्या नावात किंमत असती, काही माणसं या कामासाठी, चांगल्या कामासाठी येतात, चांगल्या कामासाठी. त्याला तुकोबाराय धन्यता देतात. विठ्ठला विठ्ठला धन्य ते संसारे, ओ धन्य ते संसारे, ओ धन्य ते दयावंत जे अंतरे, दयावंत जे अंतरे, येते उपकारासाठी, येते उपकारासाठी, ओ येते उपकारासाठी. अंतरे आता महाराज समोर आहे, सगळी मंडप शहाणा आहे. जगद्गुरु तुकोबाराची भाषा आणि भजनी मंडळाला, महाराज मंडळीला सगळ्याला कळावी. तुकोबाराने हिथंही कुणाचं नाव घेतलं नाही. कुणाचं घेतलं का? कुण्या महाराजाचं? हो, हरिभक्त पारायण वैराग्याचा महामिरून रशिक नामक तमक नाही. त्यांना धन्यता देतात. त्यांना जे उपकार करण्यासाठी येतात ते धन्य. फेडीत पाप ताप पोषित तिरीचे पादाप, समुद्रा जायाप, गंगेचे जैसे गंगा, पवित्र गंगा आपल्या काठावरच्या सगळ्या झाडांना मोठं करत जाते, पाप नाहीस करत जाते आणि मग समुद्राला भेटण्यासाठी जाते. पवित्र वृक्ष. ज्ञानोबा सांगतात, काही उपकारासाठी आलेली काही माणसं, काज याने लावणी केली, एको तोडावया घाऊ घाली, दोघा एकच दे सावले, वृक्ष जैसा पर उपकार. गाय परोपकार, बाप उपकार परोपकार, आई परोपकारासाठी जन्माला येते. विठाला विठाला आपण उपाशी राहते आणि आपल्या बाळाला पोसते. परोपकार, उपकारच करण्यासाठी जन्माला येते. धन्य आई, धन्य बाप. ती गाणी लागली नाही ते काय, बाप कळाला नाही आई माझी माईच, नुसतं म्हणून चालत नाही. काही मंडळी उपकार करण्यासाठीच्या पृथ्वी तलावर येतात. कुणालाही धन्यता देऊन चालत नाही. कुणाचा तरी गौरव करायचा आणि कुणाला तर मोठं करून चालत नाही. जे या विचारात बसतात ते धन्य असतात. तुकोबाराय सांगतात, जे दयाळू अंतकरणाने वाटचाल करतात. म्हणजे छत्रपती शिवाजी राजा शंभूराजाला जवळ घेऊन बसले. शंभूराजे, ही जी रेत आहे ना, रेत आपल्या अंबिकाबाई मुलगी आहे, त्याच्यावर किती प्रेम करता तुम्ही? त्याच्या डबल ज्याला प्रेम करता येते त्याला छत्रपती होता येते. विठाला विठ्ठल
छत्रपती म्हणून घेणं सोपं आहे, एखादं पद घेणं सोपं आहे, कारभारी घरचा म्हणून घेणं सोपं आहे, मालक म्हणून घेणं सोपं आहे, पण त्याचा पुढं वाटचाल सांभाळ करणं, महाराज म्हणून घेणं खूप आनंद वाटतो. महाराज हरिभक्तपरायण शिवचरित्रकार म्हणून घ्यायला बरं वाटतंय. बोलता वाटे सोपे, बोलताना बरं वाटतंय. सोंग चालत नाही, सोंग चालत नाही. तद्वत ज्यांचा गौरव आहे हरिभक्तपरायण आमचे शिवाजी महाराज, शिवविचारावर, तुकोबारायांच्या विचारावर, ज्ञानोबारायांच्या विचारावर वाटचाल करतात म्हणून धन्य आहेत. विठाला विठा परमार्थाच्या ठिकाणी वाटचाल करतात आणि संसारात सुद्धा त्या पद्धतीने वाटचाल करतात. संसारात सुद्धा गेल्या कित्येक दिवसापासून त्यांचा मित्रपरिवार आहे, त्यांना माहीत आहे. मी काय त्यांचं लहानपण बघितलं नाही, पण प्रत्येक व्यक्तीवर पुत्रवत प्रेम करण्याचा सामर्थ्य, निस्त तोंड देखलं नाही. बरीच माणसं गोड असं नाही. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला, भले एखाद्यासाठी आपला प्राण सुद्धा गेला तर चालल, पण निश्चयानं त्याच्याबरोबर खांद्याला खांदा लावून चालण्याची वाटचाल ज्यांच्या जीवनात आपण जवळून पाहिले, आमच्या भजनी मंडळाला माहीत आहे, त्यांच्या मित्रपरिवाराला माहीत आहे, निस्वार्थपणानं निस्वार्थ, स्वार्थ आणि निस्वार्थपणानं जी वाटचाल करतात, दयाळू अंधकरणाने जे वाटचाल करतात, प्रत्येकावर दया करतात, ते धन्य. कुणालाही धन्यता कुणीही देत नाही. तुकोबाराय सांगतात ते धन्य आहेत. जन्माला आल्यानंतर जी दया करतात ते धन्य आहेत. कोणाला बी नाहीत. आमच्या संत परंपरेमध्ये आमच्या रुक्मिणी आईसाहेबांनी ज्या सावता बाबांचं चरित्र पाहिलं, निस्वार्थपणानं भगवान पांडुरंगावर प्रेम करणारा, धन्य ते अरण रत्नाची ते खान, धन्य ते अरण रत्नाची. जन्माला ओ सावत सावता सागर प्रेमाचे आगर, सावता सागर सावत ओ सावता सागर ते धन्य. ज्याच्याकडे प्रेमाचा सागर आहे ते धन्य. कोण? ज्याच्याकडे प्रेमाचा सागर आहे ते धन्य. गुरुजी, बिगर प्रेमाच्या माणसाला तुम्ही धन्यता द्या, तेवढंच मला पटत नाही. पटतंय बी म्हणा, कारण त्याचं बी कवा तरी प्रेम निर्माण होईल. हा स्वभाव आमच्या माता रुक्मिणीने सांगितला. बास ते धन्य आहे. कोण? ज्यांच्याकडे प्रेमाचा सागर आहे ते धन्य. आमचे तुकोबाराय म्हणले काय, अरे इथंच काय परलोकासो धन्य म्हणायला विना. परलोका आम्ही लिहिलं इथं, आमचं नाही इथं पोस्टर. धन्य म्हणवीन इहलोकी लोका, भाग्य आम्ही तुका देखीला धन्य म्हणवीन. धन्य म्हणवण्यासाठी तशा प्रकारचं काम करावं लागतं. धन्य म्हणवण्यासाठी तशा पद्धतीनं काम करावं लागते. तशा पद्धतीनं कशा? आपला तो बाबान लोकाचं कार्ट नाही, हे समदृष्टीनं आभेद स्थितीनं
अभेद स्थितीनं वाटचाल करावी लागते, तवा धन्यता प्राप्त होते. आणि या सगळ्या क्रिया आदरणीय, मला कीर्तन दिलं म्हणून अमोलदादा मी गौरव करीत नाही, मी अनुभव आहे. अनुभवाना त्यांच्या सहवासात माझी इजुमा, मला माहीत आहे इजुमा म्हणायचं लय रागीट आहे रे बाबा म्हणायची. पण आता इजुमाने एक दिवशी 2 शिव्या दिल्या. मी म्हणलं मामा लय बाह्य हो तुम्ही, हे कसं काय तुम्ही एवढं खाली आला. मी म्हणलं गुरुजीच्या संगतीत विठाला विठाला विठाला. आमचं घर सुद्धा बायको सुद्धा एका दिवशी अंगावर येते. मी असू दे म्हणजे असं वाघ होता गुरकायचा कसं काय. मी म्हणलं संगत कुणाची आहे, शिवरायांची संगत आहे. अरे ज्या शिवाजीच्या शाळेत तानाजी तयार झाला तो कधीच मागा हटला नाही. विठाला विठाला. अरे मरणाला सुद्धा मरणाची भीती भ्याडाला, भीती भ्याडाला. वीर चालला वीर चालला वीराच्या पराक्रमाला. ऐका जरा पुढील चौकाला. ज्यांच्या शाळेत ज्यांच्या सहवासात आहे ना, त्याच्यामुळं आम्ही सगळ्या भजनी मंडळाला, माझंच नाही कुठल्या बी भजनी मंडळाला पहा, खाली आली माणसं का. आणि जोपर्यंत माणसं अंतर्मुख होत नाहीत तोपर्यंत धन्यतेच्या योग्य होत नाहीत. विठाला विठाला विठाला. अरे ज्ञानोबारायने सांगावा, पांडुरंगा देवा ही अवस्था आमचे प्राप्त कर. कोणचे? मी तू पण जाऊ दे दूरे, मी तू पण जाऊ दे दूरे. एकाची घोंगडी पांघरू हरी, एकाची घोंगडी पांघरू, एकाची घोंगडी पांघरू. हो मी तू पण जाऊ दे दूर. भगवान प्रार्थना आहे तुम्हाला, आम्हाला या वाटेने चालायचंय. नुसतं भजन नाही, नुसतं टाळ. एवढेला महाराज खिसलं, खिस खाली पडलं, दिंड्या काढू काढू मिली, पण काय 2 पण अजून संपना गेलं. भगवान पांडुरंगाकडे प्रार्थना, देवा कही ऐशी दशा येईल माझ्या अंगा, कवा प्रपंचात सुद्धा ही दशा आमची होती. काय प्रपंच करत असताना सुद्धा तोच सुटतो पारमार्थ कर. माझे स्तव झाले परी मी नाही केले, ऐसे जेने जाणे तले तरी तो सुट लागा. देवा भगवान पांडुरंगा माझी विनंती आहे, आम्हाला या वृत्तीवर आण. आणि ती साधना करून ज्यांनी वृत्तीवर आणले त्यांचं नाव शिवाजी महाराज बारंगुळे. विठाला विठाला. ज्ञानोबरायासारखा अधिकार संपन्न महात्मा भगवान पांडुरंगाच्या समोर आले आणि देवाला सांगितलं, तू माझा स्वामी मी तुझा रंक, पाहताना दिसे वेगळी का. मी तू पण जाऊ दे दूरी, एकाची घोंगडी. एक 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 काय देवा, हे आमच्याकडलं संपव म्हणून भजन, ही दृष्टी आम्हाला दे, त्यांच्यासारखी दे. कोणची? ए तुका म्हणे भेदा भेदा, ए तुका म्हणे भेदा भेदा. तुका म्हणे भेदा भेद, ए तुका म्हणे भेदा भेदा. गेला वाद खंडोने, गेला वाद खंडोने, गेला वाद
खंडोने गेला वाद खंडोने हे देवतया जवळ आसे देवतया जवळ आसे गेला देवतया बस एवढ्यासाठीच जीवनाची वाटचाल करायची. आम्ही याच्यासाठीच जन्माला आलो. अभेद स्थितीनं एक तरी दिवस आमची व्रती या स्थितीला प्राप्त व्हावी. आणि ज्यांनी साधना करून या वाटेने वाटचाल करतात ते धन्य, ते धन्य, ते दयाळू आहेत. आणि म्हणून त्यांचा 75वा अमृत महोत्सव साजरा होत आहे. ते धन्य आहे. तुका म्हणे भेदा भेद, भेद भेद दोन पण नको आहे. दोन पण आले की संपला. नवरा बायकोत एक विचार एक महत्वाचे आहे. एका बिरजीला फार महत्व आहे परमार्थात. आणि जो एका विचारावर एका निश्चयानं एक तत्वानं चालतो लक्ष्मी वल्लभा तया जवळे लक्ष्मी वल्लभा एक महत्वाचा एक दोन चालत नाही. गावात 2 भजनी मंडळ चालत नाहीत. आमचे 4-5 महाराज आहेत. एका तत्वावर चालतो आम्ही. जिथं 2 पण आलं तिथं माणसं दूर जातात. 2 संसारात चालत नाही. भावाभावात 2 पण चालत नाही. मित्र मित्रात 2 पण चालत नाही. जिथं द्वैत आला तिथं कार्य नाश आरंभ झाल्याशिवाय राहत नाही. द्वैत नको आहे. अभेद स्थितीनं वाटचाल. आणि या वाटेने ज्यांनी आयुष्यभर जाण्याचा प्रयत्न केला या वाटेने शेवटच्या क्षणापासून शेवटच्या क्षणापर्यंत म्हणजे आजपर्यंत त्यांना पुन्हा एकदा सांगतो त्याचं नाव आहे शिवाजी महाराज बारंगुळे. शिवाजी महाराज बारंगुळे. कीर्तन दिलं म्हणून गौरव करीत नाही, कारण ज्यांच्या जवळून जी वाटचाल पाहतो त्यांच्याबद्दलच सत्यता बोलतो. 2 पण चालत नाही. 2 पण. आणि म्हणून रुईभरच्या भजनी मंडळाला एक तत्वाचं एकतेचं म्हणून बरोबर 8च्या आत 7:30ला भजनी मंडळ इथं उभा राहतं. बाहेरून आल्या पाहुण्याला सांगतो, नाहीतर पुन्हा गोळा होणार चला भजनी मंडळ. हो असं नाही. नाही आमच्या जावाई बापूला आमच्या महाराजाला माहीत आहे. इकडे गायक इकडे गायक महाराज 10 सण 5-25 टाळकरी याची जडणघडण तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण. कीर्तनाच्या अगोदर शतरंजी हातरणीचं काम जे करतात मोठेपणा विसरून त्यांना त्या ठिकाणी अभेद स्थितीने वाटचाल करण्याचा अधिकार जगद्गुरु तुकोबाराय सांगतात. परमार्थ करत असताना एक महत्वाचा एक 2 पण संपला पाहिजे. आणि आम्ही तो परमार्थ केला. 2 पण संपवलं म्हणून वारेकरी झालो. 2 पण संपवलं म्हणून आम्ही माळ घातली. द्वैत सारोने माळ मी घालीना हाती बोधाचा धेंडा मी घेईना भेद रहित वारीसी जाईन आईचा धोगवा मागे आईचा धोगवा आईचा आई राजा बोल भवानी माता. 2 पण संपवलं गुरुजी. बरोबर आहे महाराज. माळ मंगळसूत्र सुद्धा बांधताना 2 पण संपूनच की. माळ
काळ्या मण्याची असू द्या, रुद्राक्षाची असू द्या, नाहीतर तुळशीची असू द्या, देव आणि भक्त तुझा भाव नाही, आम्ही देवरूप आहोत या वृत्तीवर येण्यासाठीच माळ आहे. द्वैत द्वैत तुकोबराय सांगतात आम्ही त्या वाटेने गेलो. जाऊ दे, नका केला गे ना, उगा नुसतं बाडवा. तुम्हाला काय करायचं, माझ मी म्हणतो, थोडं वेळ राहिले. विठाला विठाला विठाला. द्वैत संपला पाहिजे. द्वैताचा दलाल खूप घातक आहे. द्वैताचा दलाल आत शिरला, भावाचं वाटोळ्या केल्याशिवाय सोडत नाही, जावाचा वाटोळ्या केल्याशिवाय सोडत नाही, दोन मैत्रींचा वाटोळ्या केल्याशिवाय सोडत नाही. भजनी मंडळ शिरला ते 5-6 भजन झाली. दोन पण खूप घातक आहे. जेने विठ्ठल मात्रा घ्यावी तेने पथ्य सांभाळावी. काही स्वभाव आहे. आमच्या महाराजांचं वय झालं, हे म्हणते चांगलं चाललंय बरं झालं, पण त्याच्यात खीळ नसावी. चाललंय का नाही सगळं चांगलं बरोबर, चांगलं करायला ते माझा त्यांना आशीर्वाद आहे. नाका का कीर्तन नसू द्या, मला जाणं होत नाही, पण त्यांच्यात फूट पाडायची. विठाला विठाला विठाला. संसार चांगला करायचा आहे, एक विचार. परमार्थ चांगला करायचा आहे, एक विचार. आणि म्हणून जुनी मन आहे, घरात एक मत आहे का नाही महाराज, गावात पत. आणि 22 क्विंटलचा उतार निघालाय, हवाई पाणी करून निघत नाही, त्याला शेतात सुद्धा खत घालावं, कष्टच करावं लागतंय. तर परिश्रम केल्याशिवाय कुठलीच गोष्ट मिळत नाही. तुकोबाराय सांगतात, अरे देवच त्यांच्या घरात राहतो, देवच तिथं आहे. देव तया जवळी असे, देव त्यांच्या जवळ राहतो. कुठं राहतो? तुका म्हणे भेदाभेद. अभेद स्थितीला येण्यासाठीच रोज भजन करायचंय, रोज टिकवायचं अभेद. आणि हे भगवान पांडुरंगाकडे मागायचंय. कधी आमच्याकडे अशी वृत्ती होईल, कधी एकता निर्माण होईल, याचं नाव भजन. नाहीतर कितीही जाऊ दे आयुष्य, नेहमी वाद असतो आपला. अरे सासू सुनाचं जमत नाही, तिनं भजन करून कुळून पिऊ द्या महाराज, कुळून पिऊ द्या. रोज रात्रंदिवस गल्लोगल्लीत भजन करू द्या. भजने अरे बाप लेखाचं जमत नाही, भावाचं जमत नाही, त्यानं रोज कीर्तन करीत कुठं बी बोंबलं फिरू द्या. नापास. विठाला विठाला अभेद स्थिती झाली पाहिजे आमची, अभेद स्थिती. आम्ही अभेद स्थितीनं वाटचाल करण्यासाठीच परमार्थ, त्याचं नाव परमार्थ. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे भेदाभेद. भेद संपला की वाद संपला. वाद संपला की मग कशाला काय होते महाराज मला सांगा. वाद कशामुळं होतो? भेदामुळं. वाद कशामुळं होतो? भेद. दोन पण आलं की वाद. पण हे दोन पण ज्यांनी संपवला, तुकोबाराय सांगतात, अरे काळजीच करू नका, देव तया जवळी आज, देव तया जवळी. देव जवळी आसे, देव ज्याचं इंजन चांगलं आहे का त्याचं ट्रॅक्टर राखीव शिल्लक ठेवायचं का? आता पाऊस पडलाय, फाडाच्या बाहेर निघत नाही ते ट्रॅक्टर बरं का, सिंगल इंजनानं. डबल इंजन लावायचं, म्हणजे राखीव इंजन लगेच जोडायचं. ही 2-3 टेलर फसली की राखीव इंजन लावायचं आणि त्या टेलर बाहेर काढायचं. त्याचं नाव भजन. विठाला विठाला.
देवतया जवळी असे पापणाशे दर्शनी, कुठं बाहेर जायचं नाही. अशा महात्म्यांची, अशा व्रतींच्या, अशांची जर भेट झाली तुकोबाराय सांगता देव त्यांच्या जवळ आहे. तुमच्या जवळची आनंद जन्माची असलेली आताची सगळी पाप नाहीशी होतील. बस म्हणले, जे अभेद स्थितीनं वाटचाल करतात अशांच्या जवळ भगवान पांडुरंग परमात्मा राहतो. विठोबा रकुमाई ढोबार कुमार, जय ढोबार कुमार, जय ढोबार कुमार, जय ढोबार कुमार, जय ढोबार कुमार, ढोबार कुमार, कुंडली वरदे हरी विठोब श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज. पाठीमाग
जवळी असे पापणाशे दर्शने. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात देव त्यांच्या जवळ आहे जी अभेद स्थितीनं, हॅलो जरा थोडा आवाज द्या, अभेद स्थितीनं जे वाटचाल करतात देव त्यांच्या जवळ आहे. पहिल्या प्रश्नाचं उत्तर देवतया जवळी असे, निस्ता देव नाही अशा विभूतींचं दर्शन घेतल्याबरोबर पापनाशे दर्शने. त्यांची वाटचाल कशी असते, ज्याच्यामुळं अवघ्या विश्वाचं, घराघराचं, प्रपंचात भावाभावाचं, जावाजावाचं, मित्रामित्राचं, ज्याच्यामुळं वाटोळं झाले. पारमार्थिकाचं सोडून द्या. आज जी पवित्र असणारी आमची भूमी, पावनभूमी आहे, भारतभूमी, महाराष्ट्रभूमी, याला जे ग्रहण लागलेलं आहे त्याचं एकच कारण आहे चॅनलवाले, बरं का सुतार महाराज, एक कारण आहे, त्याचं एक कारण आहे काम. काम याचा अर्थ इच्छा थांबत नाही, इच्छा थांबत नाही. आमच्या भजनी मंडळापासून सांगतो, चाल म्हणण्याची इच्छा. आता आपण उद्या भाजनाला येणार नाही, चाल दिली इच्छा. गुरुजी मला कीर्तन दिलं नाही, इच्छा, बरं का. म्हणजे भजनी मंडळातून अजून ह्याची चाल गेली नाही तर कवा ह्याच्या स्वप्नात देव यावा. रोज पहाटपासून काकड आरतीला गर्दी, बैठकीला गर्दी, पण बोलायचं नाही कुणी कुणाला. का बोलत नव एवढं विचारलं एक दिवशी, मला का बोलत नव ग. हां, मी आमच्या बायकोला आईला म्हणलं, दोघी जणी चालल्या होत्या एक दिवशी रानात, बायको महागन आई पुढं. मला का ग बोलत नव का म्हणले, रंजनाला जास्त दिलंय. काय काय दिलंय अगं म्हणलं, काय दिलंय, काय दिलंय म्हणले, आपल्यातली ती पितळाचा तांब्या तिला आगाव दिला. म्हणलं काम तांब्याचा सुद्धा इच्छा आहे का नाही, एवढी इच्छा. सुब्रवांनाला सांगतो, सुब्रवांना हातवरी करा म्हणजे मी तुम्ही हाव का मला जागा दिसतंय. काय झालं म्हणजे, हां हाय 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 हाय. मला पहिले कीर्तनाला बोलवत होती महाराज मला, त्यावेळेस मी 1 लिटरवर कीर्तन करीत होतो, फक्त राखेल राजदूत गाडी. 1 लिटर दिलं की दणदणा. हेच मग मला ते माहिती आहे, आमच्या काजळवाली 5 लिटर राखेल घेऊन ठेवलं की महाराज आपला आला म्हणायचे. 5 रुपयाचं मला राखेलची इच्छा लागली, म्हणजे काम इच्छा राखेलची. 1 लिटर तर मिळतंय का नाही. पुन्हा 100 नारळ दिली, जरा भारी वाटलं. 5 लिटरची किंमत आली तेव्हा 12. पुन्हा 500 दिली महाराज. आता तर 5000वर गेलो. आणि काय काय जणात ते तरी एवढी इच्छा झाली आमच्या महाराष्ट्रात की आमचा वारकरी संप्रदाय ज्ञानोबा तुकोबारायचे वाटचाल भ्रष्ट करू लागले. आणि हा बावळट समाज म्हणू लागला, आई माझी बाबा 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 कीर्तन, पिंगळा महाद्वारी झालं कीर्तन. एवढं वाटोळ केलं कामानं. भावा भावात, मित्रा मित्रात, पाहुण्या रावळ्यात माझ्या शंभू राजाचा बळी कामानं दिला. आमच्या गणोजी शिर्क्याला आणि काही मंडळीला काम निर्माण झाला. काम याचा अर्थ इच्छा, राज्याची इच्छा, अपेक्षा. आणि शंभू राजासारखा दुसरा छत्रपती, नाहीतर आमच्या वारकरीचं राज्य कन्याकुमारी ते हिमालय पर्यंत ज्ञानोबा तुकाराम जय घोष झाला असता. पण आले देवाजीच्या मना कामानं घोटाळा केला, भल्या भल्याचा घोटाळा केला. आणि ती ज्यांच्याकडं नाही, ते आमचे जे कोण असतात ज्यांच्याकडं कामच नाही, कामाचे अनेक प्रकार मी सांगत नाही. काम याचा अर्थ इच्छा, अपेक्षा, अनेक प्रकारे. मग मी सगळ्याची नावं घेत नाही, पण तो काम क्रोधा, ज्याच्याकडे काम नाही, राग नाही, राग राग सांगा, क्रोध म्हणजे राग. राग आला की वाटवं झालं, खवळली या काम क्रोध. ज्याला राग आला की त्याला ताप येतोय, फनफन करतोय, बीपी वाढतोय, शुगर वाढते. ते परिणाम कशाचा आहे? रागाचा. आम्हाला मग चांगलं होतं, भांडण झालं, झटका आला, कशाला राग होते? काय गरज आहे? रागाचाच परिणाम आहे की क्रोध. म्हणून क्रोध आणि काम जे आपल्याकडे चाल करू देत नाहीत ना, म्हणजे ह्यांच्या दोघांचं चाल सुद्धा होत नाही. ही चाल का होत नाही? लय खतरनाक कुत्री आहे ती, लय खतरनाक ही 2 कुत्री.
हो, पण ती कुत्री मालकाची आहे ती. त्याचा जे घोष केला आणि मालकाला हारडला, विठोबाराया तुमची 2 कुत्रे आवरा म्हणलं की त्याच्याशिवाय आवरत. म्हणून त्याच्यासाठी तुका म्हणे येते भजन प्रमाण, काम क्रोधा नाही चाली. आणि त्याच्यानंतर हे दोघं ज्यावेळेस आपल्याकडं प्रवेश करत नाही त्यावेळेस आपली दृष्टी सम होते. समदृष्टी होण्यासाठी सुद्धा या दोघाला आवराया लावण्यासाठी मालकाकडं हात करायचा, मालकाकडं. नाहीतरी पुन्हा त्यांना झोडपून काढलं. म्हणजे काम क्रोध बंदी खाणी तुका म्हणे दिले दोन्ही इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसाई. जाता जाता एक दृष्टांत सांगतो. आमचे मनोहर दादा सांगायचे, ये गुरुवर्य दादा म्हणायचे, सासरा असा निबर पाहिजे की जावायला ठोकून काढणारा, जावायला ठोकणारा सासरा असावा, मग जावाई जरा आरी राहतो. ही जावाई आहेत ह्या घरातले जावाई काम क्रोध. एक दिवशी काय झालं, जावाई आला जरा आयतीच, त्याला काही जरा काम करायचं. बरेच जावाई आयती असते बरं का, जे सासरवाडीला गोंडा घोळतात ते आयतीच म्हणायचं बरं का. मग तिथून 5-6 महिने हल्ला नाही राव, महिना 2 महिने. बरं आपली संस्कृती अशी आहे भारताची, लय रुबाबाने इथं बोलते ती स्टेजवर, पण आईबापाला वायले ठेवते ती. याच्यासारखी हलकट माणसं आपल्या भारतात नाही ती. विठाला विठाला बापानं घर बांधायचं, सगळं करायचं, आईनं घर बांधायचं, कष्ट करायचं, मरायचं आणि या दोघाला बाजूला ठेवायचं. हे संस्कृती आपली. आणि पुन्हा म्हणणार संस्कृती प्रधान महाराष्ट्राच्या ठिकाणी आम्ही जन्माला आलो. नुसतं सांगायचे. म्हातारे वायले ठेवली होती, मेवणं सगळं शेतात गेलं. जावाई 2-3 महिने जाईना गेला. सासऱ्यानं विचारलं, म्हणजे जाणार आहेत का नाही. आता दिवाळी बी आली, घरचं काय म्हणलं, घरची काही काळजी नाही, सगळं देऊन आलोय. 6 महिन्याचं हो. आता सासरा म्हणला ती हरकत नाही, उद्या भाऊबीज आहे म्हणला. हा संध्याकाळी काय कर, उद्या गोड खाऊन बिले कट्टाळा आलाय म्हणला. मग काय कर, संध्याकाळी पिठलं कर म्हणला. पिठलं माहिती आहे का बाईले, हा जुन्या भाषेतले बेसन. आणि म्हणले वंजळभर चटणी टाकायची बरं का भाऊजी, तुम्हाला नाही बरं का, तुम्ही जावाय, माझ्या काय ध्यानातच नव्हतं. विठ्ठला विठ्ठल बरं तसलं. बरं मी तर अख्ख्या गावाचं जावाय, मला तर का ठोकूनच टाकेल, म्हणजे चुकीचं जावाय म्हणून नाव घेत. पण एक आहे दे, आपण काम करतात त्याची काळजी करायची आपण इथं घरामत नाही. आणि मग योगायोगानं संध्याकाळी आणि म्हणले जेवायला बसल्यानंतर काय करायचं, कोपटात राहत होती हे जे काय होतं, आणि पहिल्या चिमण्या होत्या. मग ते म्हणले कोपटात बसल्यावर काय करायचं, मीठ टाकायचं आणि नुसती चटणी टाकायची. तोंडात घातल्यावर आग पडली पाहिजे, कारण मला आधीच दात नाही तर त्याच्यामुळे माझ्या तोंडात जर घास घेतला की मला आग पडली पाहिजे. आग पडल्याशिवाय मला राग येत नाही म्हणले. आणि राग आला की मी तुला बोलवतो, तू यायचं आणि दिवाळी इजून पळून जायचं म्हणले. मग मी करतो म्हणले, ह्याला कसं जात नाही ती बघतो. योगायोगाने तसं वाढलं. घास घेतला आणि म्हातारा म्हणले, हे ती म्हणली बोला कारभारी, अगं हे अक्कल बिक्कल आहे का नाही म्हणले. ती म्हणले काय मीठ टाकलंय का, इसरतंय कसं म्हणला. मला म्हातारं केलं मला ह्याच्यामुळे तर सगळं इसरून. म्हातारी म्हणली ह्या घ्या मीठ म्हणून आली. तोवर काय केलं, म्हातारीनं असा चिमणीला हात मारला आणि माग सरकली. जावाई होता डाव्या हाताला, हिपी राखलेला, त्याची जिंज्या धरल्या आणि जवळ काठी होती, ठोका टाकला. मामा मी आहे, तुम्ही राहू द्या म्हणला. आता हिचं लई दिवसापासून बघायला म्हणला. एक लगट आपा 50 काठी हाणली. जावाई म्हणला मरतोय आता, आता काय जोडी. मामा मी आहे म्हणला, मरतोय म्हणला. मी म्हातारा झालो, एवढं झालो तरी अजून हे अक्कल नाही मला, मला मारायचं ठरलं म्हणून त्याला ठोकलं आणि म्हातारी कडला बसून ऐकत होती. सोडलं जावायला. जावाई पुन्हा मी आहे म्हणला नाही, उठला जेवायच्या अगोदर आणि 5 जी निघाला पुन्हा माघारी. तसं या दोघांना नामचिंतनाच्या बळावर झोडपून, नामाची या बळे नबिहू सर्वथा आम्ही भेट नाही. त्याचं कारण काय, नामधारकांचा अधिकार आहे. भगवंताचं नामचिंतन केलं की यांची चाल होत नाही. आणि मग समदृष्टी अशी ज्यांच्यावर देवतया जवळ असे ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे, या पद्धतीनं वाटचाल ज्यांनी केली जीवनभर. हरिभक्तपारायण गुरुवर्य हरिभक्तपारायण बारगुळे गुरुजी यांना कोटी 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 प्रणाम, धन्यवाद देणे इतकी आपली उंची नाही. त्यांचा गौरव करत असताना आपण त्यांना कोटी कोटी प्रणाम करून त्यांच्या भावी आयुष्याला आणि भावी वाटचालीला त्यांनी अजून माझ्या मतानं एक बरं का महाराज 100 वर्ष तर पूर्ण करावी. म्हणजे काय, मला काही त्रास होणार नाही, गावात भजन करायचा, कुण्या बी गावाला तारीख आहे म्हणून मला पळून जायला येतं, म्हणजे जरा खडं राहील. नाहीतर ही म्हातारं झाल्यावर गुरुजी जर पुन्हा मला तूच करगडे कीर्तन म्हणल्यावरती माझ्या मागे येऊ नये. आमच्या सगळ्यांना साथ देण्यासाठी अखंड असा निरळेळ कुटुंबावर प्रेम, परिवारावर प्रेम करणारे हरिभक्त परायण गुरुवर्य बारंगुळे गुरुजी यांच्या 75व्या अमृत महोत्सवानिमित्त
आमच्या भजनी मंडळाच्या वतीनं गुरुजींना साष्टांग दंडवत आणि एक हार आणा. भजनी मंडळाच्या वतीनं एक हार घालतो, पाया पडतो आणि तुम्हाला आमच्या सगळ्यांच्या वतीनं साष्टांग दंडवत. हार घ्या चोपदार, बघू नका. आणि आपलं माऊलीचं भजन घेऊ आणि पुढली प्रक्रियेला सुरुवात करू. विठाला विठाला. खूप खूप दूरवरून काही पाहुणे मंडळी आलेत. हरिभक्तपरायण आमचे देवीदास जाधव महाराज, हे माझा जीवलग मित्र आहे, पश्चिम महाराष्ट्रातला पाठीराखा आहे बरं का. दिसायला येडं दिसतं पण निब्बर आहे. आमचा हरिभक्तपरायण सिद्धेश्वर पाडोळे हरिभक्तपरायण, ज्यांनी भगवान पांडुरंगाच्या दरबारात पांडुरंगाची सेवा केली, पोलीस खात्यामध्ये असणार तिथं, ते बी आमचे पाडोळे साहेब या ठिकाणी आलेत. या परिवारांना साष्टांग दंडवत. सिद्धू तुम्हाला हे साष्टांग, खूप उशीर झाला, लांबून तुमच्याकडे पाऊस होता आणि गुरुजीवर प्रेम करण्यासाठी आलेल्या सगळं भजनी मंडळांना साष्टांग दंडवत. गुरुजी उठा, भजनी मंडळ या इकडे जरा, या या देवा भाऊ आणि भजनी मंडळ. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, महाराज ज्ञानेश्वर माऊली तुकाराम. यांच्या वतीनं आमचे हरिभक्तपरायण जगन्नाथ महाराज सत्कार करीत आहेत. याच्या अगोदर आता या ठिकाणी एक 20 मिनिटं प्रोग्राम होणार आहे. त्याच्यानंतर चाल होईल. भजनी मंडळाने कुणी हलायचं नाही. आमचे हरिभक्तपरायण उत्तरेश्वर तात्या वर येऊन बसा. हरिभक्तपरायण भाऊसाहेब लोंढे महाराज वर येऊन बसा. सिद्धू यावरी इकडं, साहेब यावरी, बाहेरून आले पाहुणे मंडळी. हरिभक्तपरायण आमचे आहेर महाराज विजयकुमार आणि आपलं भजनी मंडळ वर येऊन बसा इथं. नंतर आपण सत्कार करणार आहोत. या हरिभक्तपरायण सुभाषदादा कोळगे यांनी एक 5 मिनिटात, प्रत्येक जणांनी 5-5 मिनिटात आपलं मनोगत गुरुजींच्या गौरव सोहळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी व्यक्त करायचे. दादा या, सुब्रवांना या इकडं वरी या तुम्ही सगळेजण, म्हणजे तुम्हाला बोलता येते, मी सांगतो. सुब्रवांना पवार गुरुजींच्या गौरवास्तव मनोगत व्यक्त करतील. एक फक्त 5-5